जेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करेन मी. आपण पाहाल बॅटल रंगलेले नावा येस सर, आज नवी मुंबई परिसरामध्ये येऊन खेळाडूंची देखील माहिती होती आणि आमच्या रायगडमध्ये पनमध्ये विचार केला तर करावे संघ येत असतो, धारावे संघ असतो, माऊलगाव, तुर्भे, अंबापाडा, घनसोली हे खेळाडू येत असतात. परंतु जास्त विचार केला तर करावे आणि धारावे आणि तुर्भे हे संघ जास्त खेळतात. परंतु मग करावे संघाचं कौतुक करेन, कारण ना मागच्या वर्षी कोविड कालामध्ये जी स्पर्धा झाली होती वालच्या मैदानावरती आणि त्या स्पर्धेसाठी राज्यमंत्री नवाब मलिक आणि संरक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड साहेब त्या स्पर्धेमध्ये आले. रायगडच्या पालकमंत्री आदिताई तटकरे देखील आल्या होत्या, सुनील तटकरे साहेब देखील आले होते आणि करावे संघानं मात्र तो मैदान गाजवून सोडला होता. यस यस, हा भूतकाळ आहे, मात्र भविष्यात काय घडेल ते दिसले. बॅटल कुंदन पारकर याचा उल्लेख करेन. बघा, टेनिस क्रिकेटमध्ये ग्लॅमर नव्हतं, शतरक्षकाला सर्वांच्या नजरा गोलंदाज आणि फलंदाजाकडे असायच्या. मात्र नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या शतरक्षकांच्या जोरावर एक ग्लॅमर घेऊन आला कुंदन पारकर. लहानपणामधले बरीच वर्ष त्याला मी ओळखतोय. अतिशय तरुण असलेला हा खेळाडू या घनसोली संघाचा लीड फ्रॉम द फ्रंट आता मात्र आपल्या संघाला लीड करतोय. कुंदन पारकर याच्या देखील नामाचा मी उल्लेख करेन, कारण शतरक्षण ही खूप मोठी जबाबदारी आहे, हे खूप मोठं क्षेत्र देखील आहे कुठल्याही क्रिकेटमध्ये. आणि त्याच्याकरता सराव, कारण प्रवीण आपण पाहिलं बॉक्स क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट मुंबई शहरामध्ये बरंच खेळलं जातं कारण मैदानांची कमतरता आहे. त्याच्यानंतर टेनिस क्रिकेट आणि त्याच्यानंतर लेदर क्रिकेट. मात्र सराव आणि सरावाला कुठलाही पर्याय नाही. यस तर बॅक टू द क्रिकेट. क्रिकेटची चढलेला जोर, क्रिकेटची नशा, धुंद फुंद असं क्रिकेटमध्ये हे वातावरण सजलेलं आहे या करावे गावच्या वैकुंठवासी कणपशेत तांडेल क्रीडानगरीमध्ये. स्ट्राईक एंडला आपण पाहाल घनसोली संघाचा सर्वात चांगला धडाकेबाज फलंदाज. ओपनिंग आपण पाहता ही पार्टनरशिप आता मात्र बॅक केलेला आहे. फलंदाज निखिल दिसतोय, डावखुरे हाताचा हा अतिशय स्फोटक, अतिशय धडाकेबाज फलंदाज. मिस्टर 50 देखील म्हटलं जातं या निखिल याला. अनेक पराक्रम विक्रम या अनेक आपण पाहिलं तर या मैदानावर देखील पूर्णपणे त्याची फलंदाजी बहरलेली आहे. 18 चेंडू आणि 74 धावांची ती इनिंग, न भूतो न भविष्य अशी याच मैदानावर खेळलेला आहे. बॅकलाय, परतलाय, मात्र हा स्ट्रॉंग पॉइंट आहे या घनसोली 11 घनसोली संघाचा. बघूया विशाल ऑन टू द फलंदाजी करता. हा फटका सजवलाय, मारलाय, आपल्या पूर्ण ताकदीचा वापर केलाय लॉंग ऑन परिक्षेत्रामध्ये. सरळ जाईल सीमारेषे पार. हा येतोय पहिलाच षटकार. यस, धन्यवाद डीजे. बघा काय गाणं वाजलं. केतन मात्र आमच्या मागे बसलाय. बायकर मॅन हा किताब त्याने आकाश तारेकर याच्याकडनं हिसकावून घेतला, मात्र आपल्या खेळाच्या बलावर. हे देखील बॅटल चांगलं आहे. त्याच्यानंतर 19 बाईक आपण पाहिल्या त्याच्या खात्यामध्ये जमा आहेत. येत्या कालामध्ये एक बाईकचा शोरूम, कारण आपण पाहिलं नवी मुंबईशी वेगळं नातं आहे. कामानिमित्त आपण तो येतो, त्याने उल्लेख देखील केला. तोपर्यंत खेळपट्टीकडे घेऊन जातोय. पहिला षटकार, पहिलीच साजेशी सुरुवात. हा आत्मविश्वास तुम्हाला टार्गेट सेट करण्यामध्ये मदत करेल. आता मात्र गती परिवर्तन, फ्लायटेड डिलिव्हरी टाकलेली आहे. गोलंदाज मात्र आपण पाहिला चेंडू लँड झाला डाव्या स्टिकच्या बाहेर, खूपच बाहेर. पंच इशारा दर्शवतात. 2 कॅमेरे देखील सज्ज झालेत, आपण पाहू शकाल. फॉर्च्यून इव्हेंटचे पूर्ण टीम, टेक्निकल टीम, कॅमेरेमॅन या ठिकाणी सज्ज. हा चेंडू अवांतर वाईड, एक धावसंख्येनं अवांतरचं देखील खातं खोललं गेलं. धावसंख्या आपण पाहताय धावफलकावर 7. साजेशी सुरुवात एक चेंडूच्या समाप्तीनंतर. गोलंदाज टुवर्ड द पॉवर प्ले, एक हाताळतोय मिस्टर रोहन. हा फटका बॅटचा एज लागला, गेला यष्ट्यांच्या मागे, शतरक्षकाच्या हातामध्ये. यस, निर्धाव टाकण्यामध्ये यश. रोहन बॅक करतोय, कमबॅक करतोय गोलंदाजी मधला. त्याचा देखील अनुभव या गोलंदाजी मधला पणाला लागलाय. मात्र नावा संघाची खूप मोठी टेनिस क्रिकेटची परंपरा आहे, ज्याचा उल्लेख प्रवीणने देखील केला. यस, पुन्हा एकदा. आता मात्र गती परिवर्तन आपण पाहिला. टायमिंग जमलं नाही या फटक्यामध्ये, तोपर्यंत चेंडू जाईल शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण करण्यामध्ये यश. धावसंख्या 8. आता मात्र मिस्टर निखिल मडवी स्ट्राईक एंडला येतोय.
या खेळपट्टीचा पूर्णपणे पाहिले याच खेळपट्टीवर 18 चेंडू आणि 74 धावांची इनिंग एका स्पर्धेमध्ये खेळली आहे. आपण पाहिलं तर निखिल मडवीच्या टेनिस क्रिकेट कारकिर्दीमध्ये या डावकुराताच्या फलंदामध्ये अनेक अर्धशतकं देखील आहेत. चौकार षटकारांची आतिषबाजी करतो आणि या स्पर्धेमध्ये पूर्ण पाहिलं तर डावकुराताच्या फलंदाजांनी प्रभावित केलेलं आहे. मिस्टर ओमी केनी याचा देखील संघ खेळ पाहिला. त्याच्यानंतर मिस्टर रोहित गोटोली संघाचा याचा देखील खेळ पाहिला. हे आत्मविश्वास सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये त्याची अनुपस्थिती देखील आम्हाला जाणवली. बघूया, चांगलं बॅटल आहे. रायगड क्रिकेट, नवी मुंबई शहराचं क्रिकेट, आदरणीय पीके दादा पाटील हे देखील मला दिसतायत सरळ त्या खेळपट्टीच्या बाहेर. दादा, आपला माझा आवाज आपणापर्यंत पोहोचत असेल तर आपण या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आमच्यासारख्या प्रवीण गायकर, मी नेहमी सांगतो, आमच्यासारख्या खेळाडूंना क्रिकेटचे धडे देखील दिलेले आहेत. हा फटका फसलाय. निखिल याचा पहिलं यश मिळेल आणि यश परतावं लागेल. आत्मविश्वास होता, आपल्या नावाचा खेळ करायचा होता या निखिल याला. मात्र पूर्णपणे पाहिलं तर चांगली गोलंदाजी आहे. लाईन ट्रॅक जर पाहिली या चेंडूची, फटका मारायचा होता. पॉवर प्ले 1चं षटक हाताळतोय हा गोलंदाज आणि पहिलं यश. निखिल गोल्डन डकचा हा शिकार. बघा, प्रवीण गायकर, पीके दादा पाटील यांचा मी उल्लेख केला. टेनिस क्रिकेट या करावे गावामध्ये आणि आमच्या करावे गावामध्ये सर्व जाती धर्माची पंथाची लोक राहतात. त्याच्यामुळे अनेक तरुणांना क्रिकेटचे धडे दिले. 40+ क्रिकेट या गावामध्ये आणण्यामध्ये मोठं योगदान आहे. नवी मुंबई 40+ क्रिकेटमध्ये देखील त्यांचा मोठा हातभार असतो. स्वतः पंच, स्वतः श्री गणेश स्पोर्ट्स क्लबचे ओनर, मला देखील क्रिकेट शिकवलं आणि काही वर्ष करावे गावाकरता देखील खेळलो आणि समालोचनाची संधी मात्र आदरणीय पीके पाटील यांनीच आम्हाला दिलेली आहे. धन्यवाद दादा, आपण आलात. या स्पर्धेचं निमित्त आहे. या समाजसेवक चषकाचं देखील औचित्य आहे मी म्हणेन. पहिलं यश. आता मात्र आत्मविश्वास स्थापित करावा लागेल या विशाल याला. आता मात्र येतोय राहुल शेट्टे. हा फटका सजवलाय, फ्लायटेड होती, मात्र अख्खू टप्प्याचा चेंडू होता, सरळ मारलाय, सरळ. आपण पाहाल हा षटकार येतोय. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. पॉवर प्ले पहिलं क्रमांकाचं षटक आपण नेहमीच पाहतो, सर्वोत्तम गोलंदाज हाताळतो. गोलंदाजी चांगली आहे. मात्र ही टेनिस क्रिकेटची रंगत आहे. कधी तुम्हाला यश तर कधी अपयश. हा फटका पाहिला, लाईन ट्रॅक चांगली होती, खोलवर टप्प्याचा चांगला हिट अलोंग द कार्पेट. आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण देखील, चांगलं चित्र पाहिलं त्या मैदानावर आणि खेळपट्टीवर घडताना. आणि पहिल्या षटकाची समाप्ती होताना या ठिकाणी पाहू शकाल. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर घनसोली संघाचा हा मातब्बर फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर धावपलकावर आपण पाहू शकाल 1 गडी बाद 15. साजेसा खेळ आहे. 2 षटकार अजूनपर्यंत विशाल याच्या बॅटमध्ये आपण पाहताय. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. कनेक्टिव्हिटी चांगली आहे, आपला फॉर्म चांगला आहे आणि ते सातत्य देखील राखतो या अतिशय महत्वाच्या दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये. धन्यवाद डीजे, धन्यवाद. यस, या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवली टेनिस क्रिकेटची शान केतन म्हात्रे आमच्या या मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न आहे. धन्यवाद केतन. आणि आपली पूर्ण टीम देखील खेळणार आहे. वाकलन संघ. काय टेनिस क्रिकेटची, ग्रामीण क्रिकेटची स्पर्धा आहे. कुठलाही खेळ खेळा, आपल्या गावासाठी खेळा. प्रवीण सर, आपण सिद्ध व्हा, त्याच्यानंतर आपोआप आपल्याला लोक प्रसिद्ध करतील. गावाचं क्रिकेट आहे आणि या ग्रामीण टेनिस क्रिकेटला खूप मोठा दर्जा आहे, खूप मोठा प्रेक्षक वर्ग आहे आणि मी म्हणेन खूप मोठं महत्त्व देखील आहे या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या स्पर्धांना. यस, बॅक टू द क्रिकेट. आपण खेळपट्टीवर काय घडते पाहतोय. 15 धावा लागलेल्या धावपळ. घनसोली फाईट बॅक करेल की काय, एक टार्गेट सेट करेल की काय, या सामन्यामध्ये येणारा काल ठरवेल. दिवा नावा फक्त दिशा परिवर्तित केली. चेंडू पाहिला फुलटॉस होता, दिशा परिवर्तित. मात्र त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. कुठल्याही
या मैदानाच्या आपण पाहताय कुठेही मारायचा हा चेंडू होता, मात्र त्या विशाल याच्या सावध पवित्रा देखील पाहिला फलंदाजीचा. धावसंख्या 16. राहुल शेट्टे माझ्यासोबत संदेश मात्रे, गुणलेखनाची भूमिका आहे. काय हस्ताक्षर आहे या संदेश मात्रे याचं पाहिलं तर राहुल शेट्टे संदेश. राहुल शेट्टेने प्रभाव टाकलेला आहे आपल्या या नावाचा. घनसोली 11 घनसोली संघाच्या वतीनं खेळताना रिव्हर्स हिट कनेक्ट करायचा होता, स्विच हिट कनेक्ट करायचा होता. हा फटका वारंवार सलग या आजच्या दिवसामध्ये तिसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिस्टर NMPL नवी मुंबई प्रीमियर लीग या स्पर्धेचा हा मानकरी राहुल शेट्टे. काय उंची आहे राहुल शेट्टीची, पूर्णपणे क्रिकेटला साजेसा उंची देखील आपण पाहतोय. आत्मविश्वास मोटिवेट करावे लागेल आपल्या फलंदाजीमध्ये. आता मात्र लाईन ट्रॅक जर पाहिली चेंडूची डाव्या स्टिकच्या बाहेर यष्टरक्षकची चांगली कामगिरी आहे. अडवला चेंडू तोपर्यंत पंच आमच्याकडे निर्देशित करतात 1+1 अवांतर 1/22 या 2 धावा अतिरिक्त खात्यामध्ये आणि संघाच्या खात्यामध्ये घनसोली 11 घनसोली संघाच्या. धावसंख्या 18. धावपलकावर 1 गडी बाद 18. पुन्हा एकदा विशाल ऑन टू द फलंदाजी करता येतो. स्ट्राईक एंड मध्ये आपण पाहाल सज्ज होतोय, सावध होतोय गोलंदाज डावपुरी हाताचा गौतम. मिस्टर गौतम. न्हावा परिसर जर पाहिला, न्हावा गावाचा विचार केला, खूप मोठी टेनिसची देखील परंपरा. हा फटका सजवलाय अलॉंग द कार्पेट. चेंडू येतोय लॉंग ऑफ मध्ये, क्षेत्ररक्षण होतोय. 10 ते 15 यार्डचं कलेक्शन आपण पाहिलं, फेकी पाहिलं, अतिरिक्त दबाव देखील होता. मात्र रनिंग बिटवीन द विकेटचा अभाव पाहिला 2 फलंदाजांमध्ये. अशा प्रकारचं एका धावेचं कनेक्टिव्हिटी 2 धावेमध्ये होतो तेव्हा मात्र चित्र खेळपट्टीवर धावचीच्या रूपाने फलंदाजला परतावं लागतं असं चित्र दिसतं. मात्र पुन्हा एकदा सज्ज राहुल. कनेक्टिव्हिटी आहे, एलिव्हेशन आहे, आत्मविश्वास आहे. उडवलाय स्विचिटचा फटका आणि हा सजवलाय षटकार. धन्यवाद डीजे. बघा हे गीत वाजलं प्रवीण. आदरणीय दिबा पाटील, लोकनेते दिबा पाटील. भूमिपुत्र आज पेटून उठलाय, हक्काचा आवाज करत सुटलाय, सहन करणार नाही छल. आणि त्या विमानतळाला फक्त दिबा पाटलांचंच नाव. येणारी आपली भावी पिढी देखील सांगेल की संघर्ष केला होता या आगरी कोली समाजाने. 1984चा जो संघर्ष होता, 5 हुतात्मे झाले होते, शेकडो जखमी झाले होते त्या गोळीबारामध्ये. त्याच्यानंतर 12.5% योजना आली, समृद्ध केलं या आगरी कोली समाजाला या सिडको महामंडळाच्या माध्यमातून. मात्र आंतरराष्ट्रीय विमानतळ दिबा पाटील हे नाव येणारी भावी पिढी ठरवेल. ही नजाकत आहे फलंदाजीची, फक्त दिशा परिवर्तित. आणि हा जाईल चौकार. डीपी स्क्वेअर लेगचं क्षेत्र आहे, लॉंग लेगचं आपण पाहताय. या फलंदाजीचं कौतुक करावं लागेल राहुल शेट्टी याचं. कुठलाही अतिरिक्त दबाव नाही त्याच्यावर, कुठली हाय रिस्क नाही. मात्र बॅटल रंगले चेंडू आणि चेंडू फलीमध्ये. या 4 धावा. धावसंख्या धावपलकावर 29. बघा लोकनेते आदरणीय दिबा पाटलांचा उल्लेख केला. काय संघर्ष केला या अगली कोली कराडी कुणबी समाजाकरता, आपल्या समाजाकरता, ज्या समाजात आमचा जन्म झाला. आमच्या या आगरी कोली समाजात नवी मुंबई जिल्ह्यामध्ये जन्म. अभिमान आहे आगरी कोली असण्याचा. बॅक टू द क्रिकेट आपण पाहताय. चांगलं बॅटल रंगले घनसोली आणि न्हावा. हा फटका सजवलाय, चांगला हिट आहे आपण पाहिला. लो फुलटॉस प्रकारचा चेंडू, मात्र एका धावेवर समाधान. चांगली फेक, चांगलं कलेक्शन, चांगलं क्रिकेट खेळपट्टीवर. या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर आपण पाहू शकाल 1 गडी बाद 30. याच्यानंतर जसं तिसरं षटक आपण पाहाल, वाकडी पनवेल संघाचा अतिशय चांगला आवाज, दर्जेदार सूत्रसंचालन आणि समालोचन मिस्टर प्रवीण गायकर सर. या थँक्यू. अगदी सुमधुर संगीत. 27 गावं होती असं सरकारला वाटलं, त्याच्यानंतर 27ची 50 गावं झाली, 50चा तालुका झाला,
तालुक्याचा जिल्हा झाला. जिल्ह्यानंतर 4 जिल्हे एकत्र आले आणि सरकारला ताकद दाखवून दिली. आगरी कुणबी कोहली कराडी समाज काय आहे ते आणि रुपेश धुमाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढला आणि प्रत्येकाच्या मनानं घेतलं एकच ठाव, नवी मुंबईच्या विमानतळाला द्या फक्त आणि फक्त दिबा पाटील साहेबांचंच नाव. काल शिवजयंती होती. अगदी संपूर्ण विश्वामध्ये शिवजयंतीचा तुम्ही शिवजल्लोष पाहिला. छत्रपती शिवाजी महाराज गवाह है मिट्टी का वो कनकन, इतिहास यहाँ गवाह है सह्याद्री का वो धुरंधर, राजाधिराज शिवा है. चलते हैं मैच की तरफ. बड़ा मैच है, जो जीतेगा वो 3rd राउंड में क्वालिफाई होगा. लेकिन इसके लिए 2 ओवर की बात करेंगे तो रन संख्या बनी है 30 रन. 30 रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर और गेंदबाजी विशाल तैयार. वार्ड शॉट, क्या कमाल की नजाकत दिखाते हुए मिड विकेट के ऊपर से ये गेंद जाएगी. अंपायर का इशारा आएगा. बिग 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 हिट. थैंक यू डीजे. क्या जबरदस्त प्रहार था. यहां पर छक्का धागा बल्लेबाज विशाल ने टीम का स्कोर टोटल पहुंचा दिया 6 रनों की मदद से 37. नेक्स्ट मैच होगा जीवदानी बामन डोंगरी वर्सेस जीजी स्पोर्ट्स वाकलन. दोनों भी टीमों के कैप्टन से हम गुजारिश करते हैं, गोल्डी 11 बामन डोंगरी और वाकलन टीम के कप्तान टॉस के लिए संपर्क करें. ये भी हाफ ट्रैकर की बॉल थी, इसको भी खेल दिया. हवा में है लेकिन हवा का धोखा देगी झोंका और ये बैक टू बैक दूसरा छक्का बैट्समैन विशाल के बल्ले से. इट्स आउट ऑफ द बार. 6 रन. थैंक यू. नेक्स्ट मैच होगा रुद्र 11 वाकलन जिनके पैकर है सन्माननीय कराबे गांव के विशाल पाटिल साहब और उनके सामने खेलेगी गोल्डी 11 बामन डोंगरी टीम. लेकिन 5-2-2 नमीश तांडेल साहब टीम की एक गावदेवी नावे टीम जो थोड़ी सी मुसीबत में फंसी हुई. मुसीबत में तो कहेंगे नहीं, सेकेंड इनिंग जब उनकी आएगी तो वो भी ताकतवर बल्लेबाजी के लिए जानी जाती है. लेकिन फर्स्ट बैटिंग करने वाली टीम है मेरे ख्याल से घनसोली 11. घनसोली टीम को पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए रन बनाना बहुत जरूरी होगा. हौसला कम ना होगा तेरे तूफानों के सामने. मेहनत को इबादत में बदल कर तो देख, खुद ब खुद हल होगी जिंदगी की हर मुश्किलें. बस खामोशी के सवालों में बदल कर तो देख. क्या बैटिंग चल रही है. शांत दिमाग ठंडे दिमाग से यहां पर क्रिकेट खेली जा रही है. इस वक्त बल्लेबाज विशाल के माध्यम से वैष्णव थोड़े से चिंता में है. चिंता की लकीरें इनके यहां पर नजर आती हुई. ऑन हैट्रिक, क्या छक्कों की हैट्रिक यहां पर पूरी कर पाएंगे. स्वीप करने की कोशिश. चलिए ताकत के साथ नजाकत भी है. फाइन लेग सीमा रेखा के बाद 2 छक्कों के बाद 4 रन. थैंक यू. बिल्कुल हल्दी सीजन भी काफी होगा और उसमें काफी धूमधाम होगी. लेकिन 10 गेंदों में 32 रनों की शानदार पारी खेल रहे हैं. अभी मेरा मुकाम और मेहनत मांग रहा है. अभी चल रहा है तेरी किस्मत का घोड़ा. लेकिन मेरा एक बात याद रखना मेरे दोस्त, हमने सिर्फ बाजी हारी है, अभी तक मैदान नहीं छोड़ा. पहले मैच में 45, इस मैच में 32, यानी कि क्या अर्धशतक पूरा कंप्लीट कर पाएंगे. टीम की टोटल रन संख्या पहुंची है यहां पर 47 रन स्कोर कार्ड के ऊपर. 32 रनों की नाबाद पारी. वैष्णव भोईर के सामने थोड़ी सी चिंता यहां पर नजर आती हुई और क्या दमदार इनिंग साकारते हुए विशाल घनसोली 11 घनसोली टीम का ये मार्फन मौला खिलाड़ी. ये लो फुल टॉस बॉल थी, ऑन साइड में खेला. इस स्ट्रोक को मिड विकेट का खिलाड़ी दूर से डीप में आकर उठाए.
थोड़े से फंबल होते हुए, लेकिन रन नहीं लेना चाहते हैं विशाल कि आप भाई जो गेंदे बची है उनमें आप फेस करें, थोड़ी सी थकान महसूस करते हुए, क्योंकि कड़क धूप है। इसकी वजह से एक होता है कि आप कड़क धूप में जब भी खेलते हो तो थकान महसूस जरूर करते हैं। भूषण को थोड़ी सी थकान थी पहले मैच में, लेकिन वो थकान दूर रखकर ये आप समाज सेवक ट्रॉफी है वावला ग्रुप क्रिकेट आयोजित, इस ट्रॉफी को चूमने का सपना साकार कर सकते हो। आमदार ट्रॉफी, सरपंच ट्रॉफी, नगर अध्यक्ष ट्रॉफी, ये सब ट्रॉफी देखी है, लेकिन समाज सेवक ट्रॉफी कभी देखी नहीं होगी। ये चौथा साल है वावला ग्रुप का जहां पर एक धमाकेदार आयोजन आपके सामने पेश होता हुआ। ये स्वीप करने की कोशिश, डांसिंग डाउन द विकेट, कदमों का इस्तेमाल किया था। डॉट बॉल की समाप्ति, ओवर नंबर कंप्लीट हुआ तीसरा और महंगे ओवर की समाप्ति। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या पहुंची है घनसोली 11 घनसोली टीम की 48 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। थैंक यू। क्या बात है डीजे, तबाही मुगलों की वो बादशाह सल्तनत धुआ है, स्वराज्य की वो आंधी है, लहराता पंचम भगवा है, तोरण मराठा साम्राज्य शिवाजी चली वो हवा है, छत्रपति हर हर महादेव हर मर्ज की वो दबा है, ताना संता बाजी शेलार मामा मर्द मौला साथी जीवा है, मर मिटा स्वराज्य के लिए मां भवानी की दुआ है। छत्रपति शिवाजी महाराज सह्याद्री के वो दहाड़ थे जिसने मुगल सल्तनत को भी हिला ना सके, जो मुगल सल्तनत भी उनको ना हिला सके, वो स्वराज्य का पहाड़ थे। और कल आपने पूरे विश्व में शिव जयंती का शिव जल्लोष आपने देखा। नेक्स्ट मैच है ना सर आपके सामने पेश होगा गोल्डी 11 बामन नोगरी। कल रामशेठ ठाकुर आमदार ट्रॉफी जो खेली गई थी नावाखाड़ी में, चैंपियन बनी थी, 1 लाख नगद राशि, नो कॉम्प्रो की मैच ये नावे टीम के खिलाफ जीती थी। और इसकी वजह ये नहीं कहेंगे कि 2 ओवर का 3 ओवर का मुकाबला था, लेकिन जीत मिली ये बात बड़ी होती है, वो चैंपियन बनी थी। और एक तरफ रायगढ़ ग्रामीण में सबसे ज्यादा ट्रॉफी बामन डोंगरी के नाम पर है, और रायगढ़ ग्रामीण में 107 रन, 2 खिलाड़ी नॉट आउट, दोनों खिलाड़ियों की पार्टनरशिप है 50-50 रनों की, 107 रन बनाए थे अंबापाड़ा सचिन काटकर टीम के खिलाफ। और एक तरफ कल्याण डोंबिवली में सबसे ज्यादा ट्रॉफी जिनके नाम है वो खेलेगी रुद्र 11 वाकलन। बिगेस्ट बैटल जिसे कहते हैं बेस्ट वर्सेस बेस्ट। अंतिम ओवर के लिए चलते हैं मनीष के पास। ये स्विच हिट, क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं, आज तो ठान लिया है रुकेंगे नहीं, आज रुकेंगे नहीं। ये गेंद सीमा पार 6 रन। थैंक यू डीजे। लोग पुष्पा का डायलॉग बोलते हैं, पुष्पा समझकर फ्लावर पॉट समझाएगा, लेकिन ये विशाल समझकर उसे एक तूफान समझिए कि ये तूफान मैदान के अंदर आ रहा है। और अक्सर कहते हैं बादल आने से पहले तूफान मंडराने लगते हैं, और मागुरु एमडी सर कहते हैं डू नॉट फायर विदाउट स्मोक, बिना आग से कभी धुआं नहीं निकलता। और ये बल्लेबाजी जो निकल रही है और व्यक्तिगत बल्लेबाजी का विशेषण आप देख सकते हैं, सिर्फ 11 रन से दूर है अपने अर्धशतक से, और 11 गेंदों में 39 रनों की नाबाद पारी खेलते हुए पहले मैच में 45 बनाए, और इस मैच में लगभग छक्के देखेंगे इस पारी में। टोटल इस बल्लेबाज ने 5 छक्के दागे और 1 चौका इनके बल्ले से। मनीष तैयार, इस बार आगे कर खेलने की कोशिश की थी, लेकिन यहां पर मिड ऑन में फील्डर है 30 यार्ड सर्कल में, डायरेक्ट हिट करने की कोशिश, मात्र यहां पर बाल बचे बल्लेबाज स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं। टीम की टोटल रन संख्या पहुंची है 54, 54 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। पहला विकेट 0 पर गिरा था, लेकिन दोनों खिलाड़ियों के बीच में क्या बढ़िया साझेदारी बनती हुई, और ये लो फुल टॉस बॉल जल्दी पिकअप किया था इस गेंद को, सीमा पार 6 रन। थैंक यू। 14 गेंदों में 12 गेंदों में 45 रन,
14 गेंदों में 45 रनों की पारी अब तक खेलता हुआ यह बल्लेबाज, क्या दमदार बल्लेबाजी यहां पर करते हुए क्या अर्धशतक तीसरा इस श्रृंखला में कंप्लीट कर पाएगा। ऑन साइड में खेला हुआ स्ट्रोक, भूषण वहां पर आते हुए कैप्टन है, लेकिन जब तक उठाएंगे फील्ड करेंगे तब तक बल्लेबाजों ने 2 रन चुरा लिए और इन 2 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 62 रनों के ऊपर और बल्लेबाज पहुंचे यहां पर विशाल टोटल 47, 3 रन से अर्धशतक से दूर है। अगर अर्धशतक यहां पर ठोकेंगे तो बिल्कुल आखिरी स्वाद इनकी ओर से 700 रुपए का एक डिनर दिया जाएगा, ठिप्सा राइस फ्री इनको दिया जाएगा। टेप्सा खा के और मोटा हो जा और छक्के मारते जा, क्या बढ़िया बल्लेबाजी। विकल्प बहुत मिलेंगे रास्ता भटकने के लिए, लेकिन संकल्प एक ही काफी है मंजिल पाने के लिए। श्री कृष्ण हमेशा कहते हैं जीवन में कभी मौका मिले ना तो सारथी बनना, स्वार्थी कभी मत बनना। और ये लीजिए, क्या अर्धशतक पूरा होगा? और होगा जी हाँ जरूर होगा। गेंद सीमा पार, बल्ला उठाकर अभिवादन स्वीकारे दर्शकों का विशाल। 50 कंप्लीट, तीसरा अर्धशतक। कांग्रेचुलेशन डीजे। थैंक यू डीजे। विशाल शाह के नाम पर आखिरी स्वाद यानी कि ठेपसा राइस इनके नाम पर ये कूपन इनको बिल्कुल दिया जाएगा 50 अर्धशतक कंप्लीट करने वाले खिलाड़ी को। और ये टूर्नामेंट समाज सेवक ट्रॉफी का ये खिलाड़ी अर्धशतक ठोकने वाला तीसरा खिलाड़ी बना। एक बार जोरदार तालियां विशाल के लिए। 53 नॉट आउट। और ये लीजिए, इस बार पारी का हुआ खात्मा, बल्ले का बाहरी किनारा, 7-6 के धागे पारी में और एक लंबे पारी मैदान से थमती हुई और इसी के साथ इनिंग्स की भी समाप्ति हुई। और पहले 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद कुल मिलाकर घनसोली 11 घनसोली टीम की रन संख्या पहुंची है इस समय। डीजे एक मिनट, ये 2 विकेट के नुकसान के ऊपर 68 रन, जीतने के लिए 24 गेंदे, 69 रनों की आवश्यकता। थँक यू डीजे। तर याच्यानंतर होणारी मॅच असेल बघा, टॉस साठी आम्ही आमंत्रित करतो, प्लीज या लवकर टॉस साठी। गोल्डी 11 जीवदानी बामणडोंगरी वर्सेस रुद्र 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन। काल जश अँड गोल्डी 11 या नावाने बामणडोंगरी संघ खेळत होता आणि त्या संघाचा तुम्ही खेळाडू विचार केला, जोपर्यंत तुमच्यापर्यंत वेळ मिळेल तसा माहिती आम्ही नक्कीच पोहोचू। आमदार चषक 2019 ची स्पर्धा झाली ती कोपरलीच्या मैदानावरती। तकदीर पाटीलने मैदान गाजवलं आणि मॅन ऑफ द सिरीज 2 व्हीलर बाईक फसिनो देऊन त्या खेळाडूला सन्मानित केलं होतं। दोन्ही संघ तुल्यबल आहेत आणि एक चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल। तर दोघांना आमंत्रित करतो आपण, जास्त वेळ न घेता टॉस साठी लगेच संपर्क करा। यस, धन्यवाद प्रवीण गायकर। वाकडी संघाचा आवाज बघा काय घडलं या मुख्य व्यासपीठावर। सकाळच्या सत्रामध्ये जसा मी त्यांच्यासोबत जॉईन झालो, मराठी भाषेचं समालोचन, त्याच्यानंतर त्यांनी देखील आपला काटा बदलला, आपली कला सादर करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय भाषा। वा प्रवीणजी, खूप काही शिकण्यासारखं आहे आपल्याकडून। प्रवीण गायकर बघा, जसा खेळ बदलतो, जसा वातावरण बदलतं, तसा सृष्टीमध्ये देखील परिवर्तन होत जातं। धन्यवाद प्रवीणजी गायकर या स्पर्धेला आपला आवाज दिल्याबद्दल। आदरणीय आमचे मामाश्री देवदास मामा तांडेल यांच्या शुभ हस्ते या आगामी सामन्याचा टॉस देखील केला जाईल। प्रवीण गायकर अभ्यासपूर्ण समालोचन आपण पाहिलं, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे भाष्य त्यांनी त्या राष्ट्रीय हिंदी भाषेमध्ये केलं ते ऐकण्यासारखं होतं। धन्यवाद प्रवीणजी गायकर, पुनश्च आपलं धन्यवाद देतो या स्पर्धेला आपण आपला आवाज दिला। या देवदास मामा तांडेल आमचे वरिष्ठ खेळाडू देखील आपण पाहू शकाल, त्यांची देखील उपस्थिती आजच्या दिवसामध्ये लाभली। त्यांच्याच्या शुभ हस्ते ही टॉस केला जाईल। तर नक्कीच देवदासजी तांडेल साहेब 40+ आय थिंक चांगले खेळाडू आहेत, त्यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल करूया। दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया। रुद्र 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन विरुद्ध गोल्डी 11 जीवदानी बामणडोंगरी। पहिल्या फेरीतील तिसरा सामना आणि नाणेफेकीचा कौल जिंकला आहे। इट इज अ हेड्स, रुद्र 11 वाकलन टीमनं नाणेफेकीचा कौल जिंकलाय। काँग्रेचुलेशन केतन, टॉस जिंकलाय। खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या वतीनं तुम्हाला इथे सन्मानित देखील केलं गेलं। तर टॉस जिंकला, निर्णय काय घेशील? क्षेत्ररक्षण। आय थिंक तू भरपूर लवकर आलाय, कारण कधी कधी मान खेळाडूची एक निशाणी असते की पिचचा अभ्यास करावा, कसे इथे बॉल पडतायत, बॅट्समनचं कसं आहे, काय सांगशील इथे खेळत असताना? टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण केलाय,
बॅटिंग त्याच्यानंतर किती धावांवर थांबू शकाल अपोजिशन टीमला? कमीत कमी धाव्यांवर थांबवण्याचा प्रयत्न करू आणि ग्राउंड खूप सुंदर आहे आणि खेळायला मजा येईल. आणि आय थिंक आम्ही नेहमीच सांगत अगोदर कॉमेंट्री करत असताना ठाणे जिल्ह्यातील यॉर्कर किंग ना तांडा ना शेंडा मग डायरेक्ट मोतीराम भैरू डायरेक्ट बुंदा, काय संघामध्ये आज चेंजेस थोडंसं काय असेल की तीच प्लेइंग 11? तीच आहे आणि मोतीराम दादा थोडा वीक आहे कारण की पायाला मार आहे थोडा त्याच्या. बॉलिंग टाकायला जमत नाही तरी पण तो ट्राय करेल. तर थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन. टॉस नंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आमच्या समेत तकदीर जोडले गेले त्याचे कॅप्टन फ्रॉम बामणडोंगरी. सातत्याने महाराष्ट्र पोलीस तेजस म्हात्रे कॅप्टन असतात, परंतु आज तुझ्यावर जबाबदारी सोपवली. बॅटिंग आल्या वाट्यानं काय सांगशील बॅटिंग करत असताना फर्स्ट इनिंगला? ग्राउंड तर खूपच सुंदर आहे आणि रन पण चेस होतील. जास्तीत जास्त रन काढायचा प्रयत्न करू. सर्व संघ जिंकायच्या ईर्षेने आलेत. नगरसेवक ट्रॉफी पाहता, आमदार ट्रॉफी पाहता, परंतु ही प्रथमच 4थं वर्ष आमच्या या स्पर्धेचं समाजसेवक ट्रॉफी ज्या नावाने समाजसेवक चषक कधी ट्रॉफी पाहिली नसेल, काय सांगशील? आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि ग्राउंड पण खूपच सुंदर आहे. तर थँक्यू, बेस्ट ऑफ लक. हे होते बामणडोंगरी संघाचे कॅप्टन. टॉस बॉक्स मध्ये न्यूज येईल, इथे टॉस जिंकलाय रुद्र 11 वाकलन आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू, जाऊया तिथे सर जोडले जातील. यस धन्यवाद प्रवीण गायकर सर. सामन्याकडे बॅक करतोय, लक्ष वेधतोय आपलं देखील केलपट्टीकडे. पुन्हा एकदा चला मिस्टर उमेश, हा फटका सजवायचा होता. हाफ ट्रॅकर चेंडू आपण पाहिला, मात्र आपण पाहिलं यष्टेच्या हातामध्ये देखील हा चेंडू आला नाही. हाय पॅडवर अंगावर आदरला चेंडू गेला बॅक यष्ट्यांच्या मागे. बघा वाकलन, रुद्र 11 वाकलन विरुद्ध गोल्डी 11 बामणडोंगरी. पूर्णपणे डॉमिनेट केलेला आहे या बामणडोंगरी संघानं पनवेल आणि उरण शहरातील क्रिकेट. चला फलंदाज सज्ज झालाय, सलामीचा फलंदाज. हा फटका सजवलाय, हा दिलाय आउट ऑफ द पार्क. आपण पाहाल हा येतोय षटकार. धन्यवाद डीजे. यस बॅटल रंगले. आपण पाहता या खेळपट्टीवर या मैदानावर घनसोली 11 घनसोली विरुद्ध 5-2 नावा संघाला टेनिस क्रिकेटची खूप मोठी परंपरा या रायगड जिल्ह्यामध्ये. घनसोली 11 घनसोली सर्वात चांगला, सर्वात अतिशय सेन्सिबल क्रिकेट खेळणारा संघ ज्याला म्हटलं जातं नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये. बघूया बॅटल आपण पाहिलं. टार्गेट या ठिकाणी सेट झालं 69 धावांचं. विशाल याचं अर्धशतक देखील. धावफलकावर आपण पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये त्याचंच प्रत्युत्तर, ते उत्तर शोधायचं आहे. हा फटका सजवलाय मात्र फटका फसलाय. स्वतः यष्टिरक्षकच्या हातामध्ये पहिल्या विकेटला डगआउटला परतावं लागेल. मिस्टर भूषण याचा खेळ संपुष्टात. धन्यवाद डीजे, धन्यवाद. माझ्या आईमाऊलीचं गीत गाजते, माझ्या एकविरा मातीची गीतं देखील वाजवली जाते. बघा प्रवीण सर 2 वर्ष बंधन देखील होतं या कोरोनाचा काल पाहिला, न भूतो न भविष्य. लॉकडाऊनचं संकट. माझ्या आई एकविरा मातेच्या उत्सवावर देखील बंदी, मात्र आम्हाला अंकुश ठेवला गेला होता सरकारी नियमानुसार. त्याच्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये तो खूप मोठा उत्सव साजरा केला जाईल. आमच्या करावे गावामध्ये गावदेवी मातेची यात्रा देखील एक खूप मोठा उत्सव साजरा केला जाईल. रुद्र 11 वाकलन, विशाल पाटील, विशाल एंटरप्राइजेस करावे याचा विशाल पाटील प्रोप्रायटर याने हे टीम उतरवली आहे. विशाल बद्दल बोललं जाईल कारण सहकार्याची भूमिका कोरोना काळात पूर्णपणे आपण पाहिलं. गावासाठी समर्पित भावना देखील त्याची दिसली. यस आता मात्र या क्रिकेटच्या व्यासपीठावरून आपण पाहाल तो संघ देखील. तोपर्यंत बॅक टू द क्रिकेट, बॅक टू द आपल्याला घेऊन जातोय या सामन्याकडे, या खेळपट्टीकडे. तोपर्यंत 3ऱ्या क्रमांकावर येतं मिस्टर मनीष. मागच्या मॅचचा हिरो. हा फटका सजवलाय, चेंडू हवेमध्ये आहे. कुंदन पारकर याला मात्र ट्रॅव्हल करेल चेंडू. लॉंगॉनची सीमारेषा सरळ बाहेर जातोय. हा फटका बघा, भगव्या रंगाचे झेंडे फडकतायत आणि हवेची दिशा देखील आपल्याला दिसेल ती कुठल्या दिशेने आहे. आणि या पाहिलं तर खेळपट्टीचा विचार तर मुख्य एंड देखील आहे. गोलंदाजीचा फटका सजवला, बराच वेळ हवेमध्ये ट्रॅव्हल करत होता. असं वाटलं की लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा झेल होईल, मात्र सीमारेषा पार करण्यामध्ये
ताकद होती या फटक्यामध्ये, नजाकत होती, एलिव्हेशन होता, स्वतःचा आत्मविश्वास देखील झलकला या मनीष याचा. कारण मनीषला फलंदाजीमध्ये चांगली कनेक्टिव्हिटी आहे. पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचं मानकरी. 69 धावांचं हे टार्गेट या ठिकाणी सेट झाल्यानंतर आपण पाहताय आता मात्र एक चांगला फटका, मात्र त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. पॉवर प्ले एक हाताळतोय सर्वोत्तम घनसोली 11 संघाचा. त्याने मात्र प्रभाव टाकलेला आपल्या गोलंदाजीचा, फलंदाजीचा आणि क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षणाचा हा गोलंदाज उमेश. तोपर्यंत सलामीचा फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला पहिल्यांदा सामोरा जाईल उमेश याच्या या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. फलंदाज मिस्टर अमोल. बघूया उमेश, बॅटल आहे, चांगलं रंगलेलं आहे. आता फटका अलॉंग द कार्पेट, चेंडू येते काऊ कॉर्नर. आपण पाहताय शॉर्ट डीप मिड विकेट मध्ये एकच धाव. कुंदन पारकर स्वतः कर्णधार त्याने ग्लॅमर आणलं क्षेत्ररक्षणाचं या कुंदन यानं या नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये. या पहिल्या षटकाची समाप्ती होताना आपण पाहताय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद धावसंख्या धावपलकावर 14 लागलेले आहेत. यस बघा मनीष गायकर सर, आपण हिंदी भाषेचं समालोचन केलं. मला आठवण झाली वाशी गावातील आमचे मनोज पाटील यांची. बघा आगरी कोली समाजात जन्म घेतल्यानंतर मराठी भाषा आपली, कारण आपली बोली भाषा आगरी आहे, कोली आहे, त्याच्यानंतर मराठी भाषा आणि राष्ट्रीय भाषा याच्यावर नियंत्रण ठेवणं महत्वाचं आहे. मात्र मनोज पाटील याचं जर समालोचन ऐकलं तर वाटत नाही की आगरी कोली समाजात जन्म झालेला आहे. त्याच्यानंतर नाव घेतलं जाईल मच्छिंद्र पाटील यांचं, आपल्या या रायगड टेनिस क्रिकेटचा समालोचक. आणि आता आपण ऐकतो या राष्ट्रीय भाषेमध्ये प्रवीण गायकर. काय शिकण्यासारखं आहे बघा. ज्या समाजात आपण जन्म झाला त्या भाषेला आपण प्रभुत्व मिळवून दिलं पाहिजे, मात्र राष्ट्रीय भाषेला देखील तितकाच मान सन्मान दिला पाहिजे. यस धन्यवाद प्रवीणजी. आपला देखील सहभाग, सर्वस्व सहभाग आजच्या दिवसामध्ये, या शेवटच्या दिवसामध्ये लाभला. हे बघा कुंदन माझ्यापर्यंत येतोय, कुंदन पारकर. कारण गोलंदाज आणि फलंदाजाचं हे क्रिकेट म्हटलं जात होतं टेनिस क्रिकेटला, मात्र क्षेत्ररक्षणाची भूमिका फार मोठी आहे आणि खूप मोठा महत्व देखील आहे कुठल्याही क्रिकेटमध्ये. तोपर्यंत 69 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट झालंय. धावसंख्या धावपलकावर 14 लागलेले आहेत. एक गडी बाद 14. चला पॉवर प्ले 2चं षटक हाताळतोय क्रमांक 2. आपण पाहतोय दुसरा गोलंदाज येतोय टुवर्ड्स द घनसोली 11 घनसोली संघाचा तुषार. स्ट्राईक एंडला सलामीचा फलंदाज मिस्टर अमोल. स्ट्राईक एंडला सज्ज झालाय, सावध झालंय. बघूया स्विच हिट मारण्याचा प्लेट कनेक्टिव्हिटी चांगली आहे आणि गॅप साधेल आणि जाईल हा सीमा फार फरार. हा येतोय चौकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. डीजे बघा प्रवीण गायकर सर, आपण रुपेश धुमाल यांच्या नावाचा उल्लेख केला. अतिशय चांगला मित्र, ऋणानुबंधू माझे देखील आहेत रुपेश धुमाल. आणि हा तरुण आपल्या आगरी कोली समाजाचं भवितव्य आहे असं चित्र मात्र दिसतंय. काय परिश्रम घेतलेले आहेत पूर्णपणे. ते आंतरराष्ट्रीय दिबा पाटील साहेबांच्या नावाचं आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्याकरता उभारलेलं आंदोलन. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं रुपेश धुमाल आणि त्याचे जेवढे सहकारी आहेत त्यांच्या देखील उल्लेख केला गेला पाहिजे. ही तरुण पिढी मात्र आपल्या समाजाचं भवितव्य येणाऱ्या भविष्य कालाचं. यात बॅक टू द क्रिकेट. हा चेंडू सजवला आहे, बघूया दिशा परिवर्तित केली, मात्र आपण पाहिला तर स्लॉकस्वीप बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार अमोल याच्या बॅट मधून आलेला हा चांगला फटका.
यस धन्यवाद डीजे. जसा बघा बॅक टू बॅक दुसरा चौकार, मात्र विशाल मडवी याला जावं लागलं. अनुभवाचे काही 2 बोर्ड त्याच्या काळामध्ये द्यावे लागले, कारण आपण पाहाल हा आत्मविश्वास द्यावा लागेल गोलंदाजाला. सरळ धावला त्या गोलंदाजाकडे, कारण महत्वाचा सामना आहे. आणि अनुभव पर क्रिकेट आणि त्याच्या अनुभव टेनिस क्रिकेटचा त्या ठिकाणी बघा गोलंदाजीच्या आता मात्र जाणवेल या गोलंदाज तुषार याला मोटिवेशन मिळेल या विशाल मडवी याचं. दरम्यान पुन्हा एकदा तयार. अमोल मात्र रंगरूप पूर्णपणे बदललेलं आहे फलंदाजीचं. हा फटका बॅटचा कडा, बॅटचा एज, मात्र यष्टांच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची समाप्ती होताना पाहिलं, चांगलं बॅटल पाहायला मिळालं त्या खेळपट्टीवर आणि मैदानावर देखील. धावसंख्या धावपलकावर सजल्यात. एक गड्याच्या बाद एक गडी बाद 22. 69 धावांचा हाय टार्गेट आपण पाहता. स्विचचे फटके, रिव्हर्स शॉटचे फटके देखील पाहायला मिळाले पूर्ण आजच्या दिवसामध्ये. पुन्हा एकदा सज्ज होतोय मिस्टर अमोल नावा संघाचा हा सलामीचा फलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा स्विच हिट कनेक्शन जर पाहिलं, टायमिंग लागलं नव्हतं या फटक्यामध्ये. शॉट कव्हर पॉइंट मध्ये आपण पाहताय निखिल याच्या हातामध्ये चेंडू, एकच धाव. मात्र टप्पा चांगला होता, खोलवर टप्पा. यॉट डिलिव्हरी आपण पाहिली गोलंदाजाची. अतिरिक्त वेल प्लीज सर, अतिरिक्त वेल त्या केलपट्टीवर मैदानात घेऊ नका. स्पीडअप सामना गतिमानतेने चालू ठेवायचा आहे. 14 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता आहे. बघा हाय टार्गेट आहे. हे इक्वेशन पाहिलं, हे समीकरण पाहिलं, गणितीय समीकरण या टेनिस क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. 14 चेंडू आणि 46 धावांचं चांगलं कमबॅक गोलंदाजीमध्ये. चांगला दमखम दाखवतोय गोलंदाजीमध्ये. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू, हा फटका चांगला आहे, गॅप भेदेल आणि येतोय डिपिश फाईन लेग क्षेत्रामध्ये. हा येतोय एक चांगला चौकार. धावसंख्या 27. चांगला आकार देण्याचा देखील प्रयत्न आहे. 27 बघा. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सलामीचा फलंदाज अमोल फाईट बॅक करतोय. 3 चौकार. त्याच्यानंतर आलेला वन डाऊनच्या रूपाने मनीष. हा फटका बॅटचा इनर एज की टॉप एज लागला. चेंडू जाईल डीप थर्ड मॅन मध्ये. काहीसं क्षेत्ररक्षण ट्रॅक केला मी म्हणेन. चांगलं क्षेत्र आपण पाहिलं आणि धावचित पंच आमच्यापर्यंत निर्देशित करतात. दुसरी धाव घेण्याचा हा प्रयत्न होता, मात्र या प्रयत्नांना यश मात्र मिळू शकलं नाही. मिस्टर मनीष याला परतावं लागेल डगआउट मध्ये. दुसरा विकेट पॅव्हेलियनचा रस्ता. 2 बाद आपण पाहताय. धावसंख्या धावपलकावर एकूण 27. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. 69 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट झाल्यानंतर फलंदाजीमध्ये एक आत्मविश्वास आपल्याला द्यावा लागेल नावा संघाच्या. या धावसंख्या 28, धावसंख्या 2 बाद 28. आता मात्र मर्यादित 12 चेंडू आणि 41 धावांचं टार्गेट आहे. याच्यानंतर आपण पाहाल जसं तिसरं षटक या ठिकाणी पहिला चेंडू टाकला जाईल लगेच परिवर्तन. परिवर्तन म्हणजे सृष्टीचा नियम आहे. आवाजामध्ये मी परिवर्तित करतोय परिवर्तन. मिस्टर प्रवीण गायकर मॅन फ्रॉम वाकली पनवेल. या प्रवीण सर. थैंक यू राकेश सर. बिल्कुल चलते हैं मैच की तरफ. अब 12 गेंदों में जीतने के लिए 41 रनों की आवश्यकता है. सर ये जो बात है ना, पहले आप बल्लेबाजी करते वक्त वो रन बनाए थे 41. अब यहाँ पर वो मुश्किलों की घड़ी जरूर है नावे टीम के सामने, 5-2 नावे टीम के सामने. लेकिन देखेंगे किस तरीके की बल्लेबाजी करते हैं. अक्सर कहते हैं ना कि अकबर, हुमायूं, बाबर, जहांगीर, ये मुगल सल्तनत की जो ताकत है ना, वो ताकत सिर्फ एक ही नाम से डरती थी, वो नाम है शेर शिवाजी. अब यहाँ पर देखना होगा उस तलवार की जैसे अगर बल्लेबाजी में वो धार दिखाते हैं ये बल्लेबाज, तो मैच शायद कहीं ना कहीं कांटा पलटेगा. लेकिन देखेंगे क्रिकेट है, अनिश्चितता भरा खेल जाना जाता है, और इस अनिश्चितता भरा खेल में किसकी बाजी आपके सामने पेश होगी. 12 में चाहिए 41 रन. और जो विकेट था रनआउट के तौर पर गिरा ना मनीष का, वो पिछले मैच के मैन ऑफ द मैच के हीरो थे, और वही मनीष थे सर जिसने बदलापुर के टूर्नामेंट में गोरसे टीम के खिलाफ 1 ओवर में 29 रन चेस किए थे. उस खिलाड़ी की ये विकेट गलती अमोल की नहीं है. दूसरा रन जोखिम भरा था. अंतिम गेंद थी, स्ट्राइक अपने पास रख सकते थे, लेकिन रन रिस्क लिया. इसकी वजह से 5-2
नमिश तांडेल साहब की टीम मात्र थोड़ी सी अब संकट में नजर आती हुई। क्या संकट मोचन कोई ऐसा खिलाड़ी होगा जो अपने टीम के लिए पूरी तरीके से बन पाएगा? एक तोता बोलता बहुत है लेकिन ऊंचा नहीं उड़ सकता, एक बाज हमेशा शांत रहता है और आसमान को छूने की काबिलियत रखता है। इसीलिए जीवन में कभी मौका मिले तो बाज बनो, तोता नहीं। अगेन लेफ्ट आर्म ओवर द विकेट से आए थे, ऑफ स्टंप से बाहर जाते हुए बॉल, अंपायर ने उसे व्हाइट बॉल का करार दिया और व्हाइट के साथ एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई और इसी एक व्हाइट की मदद से टीम का करता हुआ स्कोर है 29 रन। जीतने के लिए गेंदे बची है 12 और 40 रनों की आवश्यकता। गेंदबाज तैयार। अमोल, इस बार शायद मौका था, मौका छूटा। अमोल सेल्वन के हाथ, अमोल का ये कैच था, वो कैच शायद अगर लेते तो मैच में और भी पकड़ मजबूत कर लेते। सर जानकारी में के लिए मैं बताना चाहूंगा आपको, उस्मान पटेल ने एक शतक ठोका है, पहला शतक नाइट टूर्नामेंट में रोडपाली टीम के खिलाफ खारगर के टूर्नामेंट में, और उसके बाद चैलेंज दिया था कि डे में कोई भी खिलाड़ी वो शतक ठोके। नेरे के टूर्नामेंट में 23 गेंदों में अमोल ने वो शतक ठोका था टेनिस बॉल में, और उसी खिलाड़ी का कैच छोड़ा है। तो देखेंगे पलटवार किस तरीके का होगा। ऐसे नहीं कि अब हर दिन दसरा दिवाली होता है, कभी कभी अमावस्या ईद भी मनानी पड़ती है। आप देखेंगे किस तरीके का क्रिकेट यहां पर खेलेंगे। व्हाइट बॉल एक्स्ट्रास में बढ़ोतरी, अब 12 गेंदे बचे हैं, 11 गेंदे बची है और 39 की दूरी। ये भी लाइन को देखना होगा, लेकिन विकेट कीपर थोड़े से मिस होते हुए, लेकिन तब तक यहां पर 1 रन 22 के तौर पर तो जरूर आएगा और ये वाइड का इजाफा 1+1 2 रन मिलेंगे और इन 2 रनों की मदद से टीम का स्कोर है यहां पर 32 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। मनुष्य के दिमाग में 2 घोड़े दौड़ते हैं, एक है नेगेटिव, दूसरा है पॉजिटिव, लेकिन जिसका ज्यादा घोड़ा चलता है ना वही क्रिकेट में कामयाब होता है। अब सोच क्या होगी, नेगेटिव होगी या पॉजिटिव? यस पॉजिटिव थिंकिंग दोनों टीमों की होगी, लेकिन इस थिंकिंग के ऊपर भी काफी ध्यान देना होगा। रन चाहिए अब जीतने के लिए, अब 37 आने वाली 11 गेंदों के ऊपर। जब सोच में मोच आती है तो और रिश्तों में खरोच आती है, लेकिन सोच यहां पर आक्रामक दिखानी होगी अब दोनों भी टीमों को। खुशी की बात यही है कि 5-2-2 नावी 11 टीम को कि इनके सामने बल्लेबाज वैष्णव जैसा है कि ये मैच विनिंग पारी खेलने की ताकत दिखाता है। तो देखेंगे अब 11 गेंदे 37, 6 छक्कों की जरूरत है। अच्छी गेंदबाजी चल रही है, जल्दी गए थे गेंद की तरफ, काफी गहराई तक गए थे, लेकिन पड़ने के बाद फिंगर रोल किए यहां पर इस गेंदबाज ने और पड़ने के बाद गेंद बाहर की तरफ निकलती हुई। ये समय नहीं है राकेश सर कि आप डॉट गेंदे खेले, ये समय है आपके पास बड़े बड़े शॉट चौके छक्के लगाने का, जहां पर अगर मैच में वापसी करनी है तो। ये लाजवाब गेंदबाजी, तारीफ काबिल गेंदबाजी यहां पर नजर आती हुई, तारीफ की जाए उतनी कम है इस खिलाड़ी की। और ये जो ओवर है ना, ये ओवर निर्णायक है, तीसरे ओवर में कितने रन बनेंगे इसके ऊपर नावे टीम का लक्ष्य होगा। बचपन में कभी खेल होगा, खेल खेला होगा, चिड़िया उड़, गाय उड़, कबूतर उड़, अब ये उड़ाने पड़ेंगे बड़े छक्के, तभी मैच बनेगा। ये गेंद नवा में है, मौका बनेगा, लेकिन फील्डर बहुत दूर है, छक्कों की तलाश थी, वो छक्का आखिरकार पूरा करते हुए वैष्णव के बल्ले से ये बम का गोला 6 रन। तो थैंक यू डीजे। छक्का आया 6 रनों की मदद से, टीम का बढ़ता हुआ स्कोर है 38 रन। जीतने के लिए 8 गेंदें बची है, 5 छक्कों की जरूरत है, 31 रनों की आवश्यकता। क्या मैच चल रहा है दोनों भी टीमों के बीच में से, एक दूसरे को हार मानने को तैयार नहीं है, लेकिन आखिरकार मैदान में बाजी कौन मारेगा। ये लो फुल टॉस बॉल थी, ज्यादा ही फ्लाइट दी थी सर इस गेंद के ऊपर और घुटने के बल पर खेलने का प्रयास किया था। 1 रन मुकम्मल, 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है। टोटल बात करेंगे यहां पर 39 रन। अब रनों और गेंदों के बीच में फासला, आखिर की 7 गेंदें बची है और 30 रनों की आवश्यकता। यहां पर छक्का आएगा तो अंतिम ओवर में मैच बनाया जाएगा, डॉट बॉल आती है तो मैच बनेगा। मैं कहूंगा घनसोली 11 घनसोली टीम के लिए। जिसने बोला कल दिन गया टल, जिसने बोला परसों बीत गए बरसों, और जिसने बोला आज उसी ने किया राज। लेकिन बैक टू द बॉलर खेलने की कोशिश थी, लेकिन मौका था, लेकिन मौका छिटका। तब तक वी शेप में गेंद जाती हुई लॉन्ग ऑन के रीजन में 1 रन मुकम्मल। बढ़िया ओवर की समाप्ति और इसी के साथ 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है यहां पर 40 रन। आने वाली 6 गेंदें और 29 रनों की आवश्यकता। डीजे
थैंक यू चलिए थैंक यू। चलिए टाइम ज्यादा ना व्यतीत करें प्लीज, गुजारिश करते हैं घनसोली टीम के कैप्टन ना विशाल आप तुरंत फील्डिंग की व्यू रचना करें। अभी भी बहुत सारे मैचेस खिलाने बाकी है और अंतिम समय में आज फाइनल का मुकाबला समाज सेवक ट्रॉफी इस चौथे सीजन का चैंपियन कौन सी टीम बनेगी। सुबह कल के 2 दिन में बात करेंगे तो निश्चित तौर पर टॉप 3 में क्वालिफाई होने वाली टीमें हैं जहां पर अच्छा परफॉर्मेंस रहा कल के दिन में। वो टीम है नवसाथी 11 दिवा और डे 2 में RSA 11 कोठिवली यानी कि रोहित पाटिल की और ओमी केनी की नवसाथी दिवा, ये 2 टीमें टॉप 3 में क्वालिफाई हो चुकी है। और आज के दिन में कौन सी टीम टॉप क्वालिफाई 3 करेगी ये आपके सामने जरूर पेश होगा। स्पीक एवरी मॉर्निंग, सुबह उठकर आपको हमेशा एक बात करना है, आई एम द बेस्ट, क्या मैं सर्वश्रेष्ठ हूं, आई कैन डू इट, क्या मैं कर सकता हूं, गॉड ऑलवेज विथ मी, भगवान मेरे साथ है, आई एम द विनर, मैं एक विजेता हूं, टुडे इज माय डे, क्या आज का दिन मेरा है, ये दिखाना होगा इस मैदान के अंदर बैटिंग करने वाली और फील्डिंग करने वाली टीम ने। ये गेंद पड़ने के बाद बिल्कुल ऑफ स्टंप से बाहर जाते हुए अंपायर का व्हाइट बॉल का इशारा, व्हाइट के साथ बढ़ता हुआ स्कोर है। टोटल बात करेंगे यहाँ पर 41 रन, जीतने के लिए 6 गेंदे और 28 रनों की आवश्यकता है। मैच फंसा हुआ जरूर है लेकिन क्रिकेट का खेल है, अनिश्चितताओं भरा जाना जाता है, इसके ऊपर कोई भी खिलाड़ी भविष्यवाणी जताना और कोई भी कमेंटेटर भविष्यवाणी करना ये गलत बात हो सकती है। 6 गेंदे 28 की दूरी है, स्वीप करना चाहते थे इस गेंद के ऊपर, अपील हुई थी शॉर्ट पॉइंट के खिलाड़ी के माध्यम से लेकिन बॉलर से वो रिस्पांस नहीं था जो अंपायर के ऊपर दबाव बना सके। लेग बाइस का इशारा, 1 रन पूरा, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 42। अब 5 गेंदें बची है और जीतने के लिए 27 रनों की आवश्यकता। लगभग 5 छक्के भागेंगे तो ये मैच बनेगा। लेकिन याद होगा नागजरी के श्री कृष्ण नागजरी टूर्नामेंट में जब 31 रनों की दरकरार थी 5 गेंदों में, इस बल्लेबाज ने 5 छक्के दागे थे और 1 रन से वो मुकाबला हारी थी। वैष्णव बोहरी थे वो बल्लेबाज। लेकिन चलिए यहां पे वो यादें ताजा कर पाएंगे लेकिन किस्मत फूटी, हिट विकेट, पैर लगा स्टंप के ऊपर और लौटेंगे मैदान से बाहर। ये ट्विस्ट है मैच में, अब विकेट गिरता हुआ वैष्णव बैक टू द पैवेलियन। थैंक यू डीजे, थैंक यू। किस्मत फूटी मैं कहूंगा 5-2-2 नावे टीम की। जिस तरीके से छक्का आया था लॉन्ग ऑफ के ऊपर से लेकिन पैर स्टैंप पर लगा और बिल्कुल हिट विकेट मैदान से बाहर जाते हुए ये बड़ा झटका मैं कहूंगा 5-2-2 नावे 11 टीम को। नए बैट्समैन गौतम गायकवाड़ बल्लेबाजी के लिए आते हुए, जीत का लक्ष्य था टोटल 69 रनों का और उसी लक्ष्य का पीछा करते हुए अब गेंदें बची है टोटल मेरे ख्याल से 4 गेंदों का खेल बचा हुआ है और लगभग देखा जाएगा तो 27 रनों की अभी भी आवश्यकता है। मैच बहुत अब दूर जाता हुआ, यानी कि कहानी में जरूर रंग लाया था यहाँ पर वैष्णव ने, लेकिन वैष्णव का अगर वो पैर ट्रम्प के ऊपर नहीं लगता तो शायद ये मैच कहीं ना कहीं बन सकती थी। ऐसा तो 100% नहीं कहेंगे मैच बन सकती थी लेकिन मजा आ सकता था मुकाबले में, लेकिन फिर भी यहाँ पर मौका मिला, विकेट लिया, यहाँ पर हिट विकेट का विकेट दिया घनसोली टीम को और एक बड़ा झटका लगता हुआ। चलिए प्लीज टाइम पास ना व्यतीत करें, प्लीज हम रिक्वेस्ट करते हैं घनसोली टीम के खिलाड़ियों से कि आप ज्यादा समय ना व्यतीत करें। थोड़ा सा टाइम लिया जा रहा है क्योंकि बाएं हाथ के बल्लेबाज आ चुके हैं, उसकी वजह से फील्डिंग डिपार्टमेंट में थोड़ी सी चेंजेस करने की कोशिश यहाँ पर करते हुए, कोशिश आखिरी सांस तक होनी चाहिए, या तो लक्ष्य हासिल होता है या तो अनुभव, लेकिन चीजें दोनों भी अच्छी है। आप देखेंगे यहाँ पर आने वाली 4 गेंदें 27 की दूरी, कोई करिश्मा होगा जो यहाँ पर बचा पाएगा, चमत्कारी होगा। बहुत समय ले रही है, बहुत समय ले रही है, कभी ऐसा ना हो कि आयोजक आपको पैनलाइज कर सके। 20 मिनट का आपके पास अवधि होगा, उस अवधि में आपको मैच समाप्त करनी है। 4 गेंदों में 27 रनों की आवश्यकता है। गेंदबाज यहां पर तैयार होते हुए कल्पेश, ये लाइन अच्छी है। चलिए अब तो मैच खुला कर दिया, सेकंड राउंड में जाने का रास्ता लगभग साफ हो चुका है घनसोली 11 घनसोली टीम का। क्या कमाल की गेंदबाजी रही मैं कहूंगा तीसरे ओवर में गेंदबाज जय इनके माध्यम से, और क्या कमाल की गेंदबाजी की, उस ओवर में रन दिए सिर्फ और सिर्फ 12, जहां पर 12 गेंदों में 42 रनों की शायद आवश्यकता थी। ये लो फुल टॉस बॉल हल्के हाथों से खेला है यहाँ पर लॉन्ग ऑफ के रीजन में और 1 रन मुकम्मल होगा और लगभग देखते देखते इस ओवर की गेंदें समाप्त हो चुकी है। टोटल 4, महज 2 गेंदों का खेल बचा हुआ है और घनसोली टीम का क्या दमदार परफॉर्मेंस रहा। और जो है जिस तरीके से खेपसा राइस 700 रुपीज 700 रुपए का
अग्नि स्वाद का वो बिल्कुल दिया जाएगा हाफ सेंचुरी लगाने वाला खिलाड़ी, और मैन ऑफ द मैच जो खिलाड़ी लेगा उसके लिए भी एक कूपन दिया जाएगा। लगभग घनसोली टीम जीतती है तो सर डबल धमाका होगा। ये खिलाड़ी मैं कहूंगा विशाल के लिए। फ्लाइट देने की कोशिश, रिवर्स शॉट, लगभग अस्तित्व समाप्त होता हुआ 5-2-2 गावदेवी नावे टीम का, यानी कि एक गेंद बची है और जीतने के लिए बात करेंगे तो टोटल 26 रनों की आवश्यकता है। बहुत दूर रहा यह मुकाबला। तो चलिए इसी के साथ मुकाबला हुआ फिनिश, मैच जीता घनसोली 11 घनसोली टीम तीसरे राउंड में क्वालिफाई हो चुकी है। हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम 5-2-2 नावे टीम। थँक्यू डीजे। आता मी थँक्यू, जास्त उशीर घेणार नाहीयेत, लगेच आपण मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया आणि मॅच स्टार्ट करूया। अजूनही या 4 पोल मधून एक संघ आम्हाला क्वालिफाय करायचा आहे, जो आजच्या दिवसामधील शेवटच्या फेरीमध्ये म्हणजे तिसऱ्या फेरीमध्ये या 8 संघांमधून लढत नक्कीच करणं करेल। तर मॅन ऑफ द मॅच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील ज्या खेळाडूने 17 बॉल फेस केले आणि 53 धाव्यांची अफलातून इनिंग साकारली, 7 षटकार आणि 1 चौकार। तो ठरलाय घनसोली 11 घनसोली टीमचा दमदार फलंदाज विशाल, मॅन ऑफ द मॅच। आणि हे पारितोषिक वितरण करण्यासाठी व्यासपीठावरती आम्ही आमंत्रित करतो टुडेज ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर तर नारायण काका तांडेल यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सामनावीराचं पारितोषिक देऊन या खेळाडूला गौरवण्यात यावं। अग्रिस्वाद 50 लगाणाऱ्या फलंदाजाला खेपसा राईस आणि त्याच्यानंतर 25% डिस्काउंट तिथे जाऊन त्या हॉटेलमध्ये तुम्ही स्वाद घेऊ शकता। आगरी समाज लोक म्हणतात मागे अरे आगरी समाज 7 समुद्रापलीकडे आहे आणि खऱ्या अर्थानं आगरी रुचकर स्वाद यांच्या माध्यमातून हे चविष्ट भोजन खेळाडूला दिला जाईल। नारायण काका तांडेल यांच्या